जेव्हा त्याला अनेक कर्मे करण्याची इच्छा झाली तेव्हा त्याला हात फुटले. त्यांना ग्रहण करण्याची शक्ती आणि त्याची अधिदेवता इंद्र तसेच या दोन्हींच्या आश्रयाने होणारे ग्रहणरूप कर्म प्रगट झाले. जेव्हा त्याला इष्टस्थळी जाण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या शरीराला पाय आले. त्याच्याबरोबरच अधिष्ठाता यज्ञपुरुष प्रगट झाला आणि चालण्याचे कर्म प्रगट झाले. माणसे याच चरणांनी चालून यज्ञसामग्री एकत्रित करतात. संतान, स्त्रीसुख आणि स्वर्गभोगाची इच्छा झाल्यानंतर विराट पुरुषाच्या शरीरात लिंगाची उत्पत्ती झाली. त्यात उपस्थ इंद्रिय आणि प्रजापती देवता तसेच या दोहोंच्या आश्रयाने राहणाऱ्या कामसुखाचा आविर्भाव झाला. जेव्हा त्याला मलत्याग करण्याची इच्छा झाली तेव्हा गुदद्वार प्रगट झाले. त्यानंतर त्यात पायू इंद्रिय आणि मित्रदेवता उत्पन्न झाली. या दोहोंच्या द्वारा मलत्यागाची क्रिया होते. अपान मार्गाद्वारे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याची इच्छा प्रगट झाल्यावर नाभी प्रगट झाली. त्यातून अपान आणि मृत्यूदेवता प्रगट झाली. या दोन्हींच्या आश्रयानेच प्राण आणि अपान वेगळे होऊन मृत्यू येतो. जेव्हा विराट पुरुषाला अन्नपाणी घेण्याची इच्छा झाली तेव्हा पोट, आतडी आणि नाड्या उत्पन्न झाल्या. त्याचबरोबर आतड्यांची देवता समुद्र, नाड्यांच्या देवता नद्या तसेच समाधान आणि पोषण हे दोन्ही त्यांच्यावर अवलंबून असणारे विषय उत्पन्न झाले. जेव्हा त्याने आपल्या मायेविषयी विचार करण्याची इच्छा केली तेव्हा हृदयाची उत्पत्ती झाली. त्यापासून मनरूप इंद्रिय आणि मनाची देवता चंद्र तसेच कामना आणि संकल्प प्रगट झाले. विराट पुरुषाच्या शरीरामध्ये पृथ्वी, जल आणि तेजापासून त्वचा, चर्म, मांस, रक्त, मेद, मज्जा आणि हाडे असे 7 धातू प्रगट झाले. तसेच आकाश, जल आणि वायूपासून प्राणाची उत्पत्ती झाली. श्रोत्रादी इंद्रिये शब्दादी विषयांना ग्रहण करणारी आहेत. ते विषय अहंकारातून उत्पन्न झाले आहेत. मन सर्व विकारांचे उत्पत्ती स्थान आहे आणि बुद्धी सर्व पदार्थांचा बोध करून देणारी आहे. भगवंतांच्या या स्थूल रूपाचे वर्णन मी तुला सांगितले. हे रूप बाहेरून पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृती या 8 आवरणांनी आच्छादिलेले आहे. याच्याही पलीकडील भगवंतांचे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. हे अव्यक्त, निर्विशेष, आदी, मध्य आणि अंत यांनी रहित तसेच नित्य आहे. वाणी आणि मन तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. मी तुला भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा ज्या 2 रूपांचे वर्णन ऐकविले ती दोन्हीही रूपे भगवंतांच्या मायेच्या द्वारे रचलेली आहेत. म्हणून विद्वान पुरुष या दोन्ही रूपांचा स्वीकार करीत नाहीत. वास्तविक भगवंत निष्क्रिय आहेत. आपल्या शक्तीनेच ते सक्रिय बनतात. नंतर ते ब्रह्माचे रूप धारण करून शब्द आणि त्याचा अर्थ या रूपात प्रगट होतात. नंतर ते अनेक नामे, रूपे आणि क्रिया यांचा स्वीकार करतात. परीक्षिता, प्रजापती, मनु, देवता, ऋषी, पितर, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, असुर, यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग, साप, किंपुरुष, उरग, मातृका, राक्षस, पिशाच, प्रेत, भूत, विनायक, कूष्मांड, उन्माद, वेताळ, यातुधान, ग्रह, पक्षी, मृग, पशु, वृक्ष, पर्वत, सरपटणारे प्राणी अशी संसारात जेवढी नामरूपी आहेत ती सर्व भगवंतांचीच आहे. जगात चर आणि अचर भेदाने 2 प्रकारचे तसेच जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज अशा भेदाने 4 प्रकारचे असे जितके जलचर, स्थलचर आणि आकाशात उडणारे प्राणी आहेत ते सर्वच्या सर्व शुभ,
अशुभ आणि मिश्र कर्मांची फळे आहेत. सत्वगुणाच्या प्राधान्याने देवता, रजोगुणाच्या प्राधान्याने मनुष्य आणि तमोगुणाच्या प्राधान्याने नरकवासीय योनींची प्राप्ती होते. या गुणांमध्ये सुद्धा जेव्हा एक गुण दुसऱ्या 2 गुणांमुळे दबला जातो, तेव्हा प्रत्येक गतीचे आणखी 3 भेद होतात. ते भगवंत जगाचे पालन पोषण करण्यासाठी विष्णुरूप घेऊन देव, मनुष्य, पशुपक्षी इत्यादी रूपात अवतार घेतात आणि विश्वाचे पालन पोषण करतात. प्रलयाचा काळ आल्यावर तेच भगवान आपणच निर्माण केलेल्या या विश्वाला जसा वायू मेघमालेला आपल्यात लीन करून घेतो, त्याप्रमाणे कालाग्नी स्वरूप रुद्राचे रूप धारण करून आपल्यात लीन करून घेतात. महात्म्यांनी भगवंतांचे अशा प्रकारे वर्णन केले आहे, परंतु याच्याही पलीकडील ते असल्याकारणाने तत्वज्ञानी पुरुषांनी त्यांना अशा रूपातच केवळ पाहता कामा नये. सृष्टीची रचना इत्यादी कर्मांचे निरूपण परमात्म्याशी कर्माचा किंवा कर्तेपणाचा संबंध जोडण्यासाठी केलेले नाही, तर कर्तृत्वाचा निषेध करण्यासाठीच केलेले आहे. कारण ते मायेमुळे कल्पिलेले आहे. हे मी ब्रह्मदेवाचे महाकल्पासह इतर कल्पांचे वर्णन केले आहे. सर्व कल्पांमध्ये सृष्टिक्रम एकसारखाच आहे. फरक एवढाच आहे की महाकल्पाच्या प्रारंभी प्रकृतीपासून क्रमशः महत्तत्व इत्यादीची उत्पत्ती होते आणि कल्पाच्या प्रारंभी प्राकृत सृष्टी जशीच्या तशीच राहते. फक्त चराचर प्राण्यांची विकारजन्य सृष्टी नवीन निर्माण होते. कालाचे मोजमाप, कल्प आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या मन्वंतरांचे वर्णन यापुढे करण्यात येईल. आता तू पाद्मकल्पाचे वर्णन लक्ष देऊन ऐक. शौनकांनी विचारले, सूत महोदय, आपण आम्हास सांगितले होते की भगवंतांचे परमभक्त विदुरांनी जवळच्या कुटुंबियांना सोडून पृथ्वीवरील निरनिराळ्या तीर्थक्षेत्री भ्रमण केले. त्या तीर्थयात्रेमध्ये त्यांचा मैत्रेय ऋषींबरोबर अध्यात्मासंबंधी संवाद कुठे झाला? तसेच त्यांनी प्रश्न विचारल्यावर मैत्रेय ऋषींनी कोणत्या तत्वाचा उपदेश केला? सूत महोदय, विदुरांचे चरित्र आपण आम्हाला ऐकवावे. त्यांनी आपल्या बांधवांना का सोडले आणि पुन्हा ते त्यांच्याकडे का परत गेले? सूत म्हणाले, ऋषींनो, राजा परीक्षिताने विचारल्यावर त्याच्या प्रश्नांना अनुसरून शुकाचार्यांनी त्याला जे काही सांगितले होते तेच मी आपणास सांगतो. लक्षपूर्वक ऐका. अध्याय 10 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.